कालच शरद पवारांची भेट आमदार माड्याचे आमदार असलेले बबनराव शिंदे यांनी घेतल्यानंतर त्यांचे चुलत्यानं बबनदादा शिंदे जे आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुतण्या देखील धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतोय। राजेंद्र पवार यांची देखील भेट घेतलेली आपण पाहिली असेल। या दरम्यानच काँग्रेसच्या नगराध्यक्षा माड्याच्या असलेल्या मिनलताई साठे यांनी देखील कालच आपल्या मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये माड्याच्या जागेवर जो आहे तो आपला दावा केल्याचा पाहायला मिळतंय। आपल्या समेत या संदर्भात बोलण्यासाठी शरद पवार गटाचे नेते संजय बाबा कोकाटे आहेत। बाबा, ज्या पद्धतीने एकीकडे आपण पाहताय आणि दुसरीकडे काँग्रेस या ठिकाणी जी आहे ती दावा करताना पाहायला मिळते। मी या अगोदर पण सांगितलं होतं की मिनलताईंना जर विधानसभा लढवायची असेल तर ही जागा काँग्रेस पक्षाला मिळायला पाहिजे आणि ते मागतायत म्हणजे आत्ता योग्य ट्रॅकवर आहेत। परंतु माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये पूर्वी ज्यांचा आमदार होता ती जागा त्या पक्षाकडे असं ठरलेलं आहे आणि कुणी कुठंही कितीही फिरत असलं तरीसुद्धा लोकसभेला प्रचार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील व्यक्तीलाच माड्याची उमेदवारी मिळणार। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एकीकडे आपण पाहताय, दुसरीकडे वातावरण देखील वेगवेगळे राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। महाविकास आघाडीकडून हाती तुतारी घेण्याची देखील जवळपास अनेकांची मोर्चे बांधणी होताना पाहायला मिळते। कसं पाहताय, एकीकडे आपला लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच ज्यावेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण शिंदे गटातून थेट शरद पवार गटामध्ये दाखल झाला आहात, कोणता असा काही शब्द वगैरे आहात का की प्रबळ दावेदार देखील आपल्याला समजलं जातं या मतदारसंघामध्ये आमदार शिंदेंच्या विरोधात लढायला? मी प्रबळ दावेदार नाही तर मी उमेदवार आहे आणि मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्याच वाक्यामध्ये सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट पक्षातील ज्यांनी लोकसभा निवडणुकीत काम केले त्यातलाच उमेदवार असेल। एकीकडे अभिजित आबा पाटील यांचं देखील नाव चर्चेत येताना पाहायला मिळतंय। शरद पवार गटातल्या मंचावर देखील त्यांनी सभा गाजवल्या, मात्र ऐन वेळेस कारखान्यावर कारवाई आणि त्यांच्यावर कारखान्यावर जप्तीची कारवाई व्हायला लागल्यानंतर त्यांनी अचानक जे आहे ते निंबाळकरांना पाठिंबा दिलेलं पाहायला मिळालं। कसं आहे नेमकं राजकीय गणित? गेल्या 5 वर्षाचं गणित बघता ज्याला कुणाला भीती दाखवू शकतील, ईडीची नोटीस निघू शकेल, कुठलं काय त्यांचं काळबेरं काढू शकतील, अशा कुठल्याही माणसाला महाविकास आघाडी उमेदवारी देईल असं मला वाटत नाही। आणि अभिजित आबाच्या बाबतीमध्ये आपण म्हणसाल तर ते काल देवेंद्र फडणवीसांच्या आरणच्या स्टेजवरती होते। जसं आपण एखाद्याचं कर्ज काढल्यानंतर जर भरलं नाही तर आपलं सिबिल खराब होतं, तसं राजकीय सिबिल त्यांचं खराब झालेलं आहे। उभा राहण्यासाठी प्रत्येकजण हितं समोर दिसत आहेत, हे सुद्धा स्वतंत्र आहेत, ज्याला लढवायची ते लढवू शकतात। माझा विषय फक्त तुतारीच्या उमेदवाराबाबतीमध्ये आहे आणि माझं स्पष्ट मत आहे की लोकसभेला तुतारीचा प्रचार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातील माणसालाच उमेदवारी मिळणार। आपण जर पाहिलं असेल तर माड्याची जी उमेदवारी आहे, विधानसभेची उमेदवारी, ही खऱ्या अर्थानं माड्यातून जे आहे ते तुतारीचं चिन्ह घेऊन जो उमेदवार आहे तो या ठिकाणी आपल्याला उभा राहिलेला दिसेल आणि यंदा येत्या काळात देखील माड्या विधानसभा मतदारसंघात देखील शरद पवार गटाचाच उमेदवार असेल आणि तो कदाचित मी देखील असू शकेल असा आत्मविश्वास जो आहे तो संजय बाबा कोकाटे यांनी व्यक्त केला। आणि दुसरीकडे अभिजित पाटलांचं सिबिल देखील खराब झाल्याची टीका देखील जी आहे, टिप्पणी देखील जी आहे ती संजय बाबा कोकाटे यांनी TV9 शी बोलताना केली आहे। कॅमेरा पर्सन शेखर मेहत्रे समी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।